अरे रे रे रे, महिलेच्या तक्रारीसाठी पोलीस ठाण्यामध्ये 3 तास ठिय्या आंदोलन, शेकडो महिलांचा जनाक्रोश. पंचायत समिती राड्या प्रकरणी शरद थोरात यांच्यासह 9 ते 10 जणांवर गुन्हा दाखल. तर पोलीस प्रशासनावर राजकीय दबावाचा आरोप. पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांनी काय दिली महत्त्वाची माहिती, बघा सविस्तर न्यूज एमपी वर. नमस्कार प्रेक्षकांनो, न्यूज एमपी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहर पोलीस ठाणे या ठिकाणाहून. प्रेक्षकांनो, संगमनेर पंचायत समितीमध्ये सोमवारी झालेल्या मारहाण प्रकरणानंतर आता शहर पोलीस ठाण्यात मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यावर धडक देत तब्बल 3 तास ठिय्या आंदोलन केले आहे. मारहाणीच्या घटनेवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुका अभियान व्यवस्थापक नंदलाल कोकाटे यांच्या फिर्यादीवरून शरद नाना थोरात यांच्यासह 10 ते 12 जणांवर शासकीय कामात अडथळा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. तर महिलेवर अन्याय होऊनही पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत आहेत असा आरोप करत शेकडो महिलांनी पोलीस ठाण्याच्या आवारात घोषणाबाजी केल्या. तर पोलीस प्रशासनावर वरून दबाव असल्याचा आरोपही काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे, ज्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी DYSP डॉक्टर कुणाल सोनवणे यांनी घटनेचा आढावा घेतला. माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की दोन्ही बाजूच्या तक्रारी समजून घेतल्या आहेत. सदर घटनेचा तपास सुरू असून कायद्यानुसार योग्य ती प्रक्रिया पूर्ण करून गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. काल पंचायत समितीमध्ये शासकीय काम करत असताना तालुका अभियान व्यवस्थापक नंदलाल कोकाटे, जे उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक आहेत, त्यांना काही गटांनी मारहाण केलेली आहे. सदरच्या बाबतचे व्हिडिओसुद्धा मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेले आहेत. त्या अनुषंगाने संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे. तसेच या प्रकरणी मारहाण करणाऱ्यांपैकी 2 आरोपी हे अटक करण्यात आलेले आहेत. आज त्या महिलेने आपल्याचा अभिनय बंद झाल्याचा आरोप केला आहे. महिलेने मोर्चा आणला आहे, काय अभिप्राय? सदरच्या जी तक्रार आहे त्याविषयी सुद्धा योग्य ती शहानिशा करून योग्य ती कारवाई करण्यात येईल. तर प्रेक्षकांनो, शेडगाव येथील महिला CRPचे मानधन रोखल्याच्या कारणावरून हा वाद सुरू झाला. अधिकाऱ्याने लज्जास्पद मागणी केल्याचा आरोप महिलेने केला, तर अधिकाऱ्याने आपल्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची फिर्याद दिली. या हाय व्होल्टेज ड्राम्यामुळे संगमनेरच्या राजकीय वर्तुळात मात्र मोठी खळबळ उडाली आहे. न्यूज NMP करिता रफिक सौदागरसह शौकत पठाण, संगमनेर.